युवाशक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख, जनरल मनोज पांडे यांचे प्रतिपादन. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न. तरुण पिढी ही केवळ देशाचे नागरिक नसून ती भारताच्या परिवर्तनाचा आणि प्रगतीचा अविभाज्य भाग आहे. येणाऱ्या काळात विविध क्षेत्रांतील नेतृत्वाची धुरा तुमच्याच खांद्यावर असेल, असे प्रेरणादायी उद्गार भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते होते. याप्रसंगी प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जनरल मनोज पांडे यांनी चरित्र, क्षमता आणि आचरण या 3 Cचा मंत्र दिला. ते म्हणाले की प्रामाणिकपणा आणि नैतिक धैर्य हेच उत्तम माणसाचे लक्षण आहे. तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना मानवी मूल्ये आणि माणुसकी विसरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थिनींचे दैदीप्यमान यश. यावर्षीच्या दीक्षांत समारंभात मुलींनी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट दिसले. एकूण पदकांपैकी 80% पदके मुलींनी तर 20% पदके मुलांनी पटकावली. यामध्ये प्रामुख्याने निकिता पुनसे 6 सुवर्ण व 1 रोख पारितोषिक, पल्लवी राठोड 5 सुवर्ण व 1 रोख पारितोषिक, तेजस्विनी तसेच ताईश्वरी इंदुरकर प्रत्येकी 4 सुवर्ण पदके देण्यात आली. तर विशेष म्हणजे निकित टिकैत या दिव्यांग विद्यार्थ्यानेही पदक प्राप्त करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यात डॉक्टर कमल रामकृष्ण गवई यांना मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत राज्यशास्त्र विषयात विद्यापीठाची सर्वोच्च वाङ्मय पंडित डी.लिट. ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 466 संशोधकांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. बदलत्या काळानुसार विद्यापीठाने सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा अनिवार्य घटक म्हणून समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यावर्षी 42,317 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली असून विद्यापीठाने संशोधनात झेप घेत 12 पेटंट्सची नोंदणी केल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली, तर सांगता पसायदान आणि राष्ट्रगीताने करण्यात आली. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.